अविस्मरणीय प्रेम कहाणी भाग 97 नील आणि विद्याची लव्ह स्टोरी आपण ऐकत आहोत. पूर्वी तर तिच्याच विचारात हरवलेली होती. हे दोघं नवरा बायको मात्र एकामेकांचा हात हातात घेऊन फक्त एकमेकांकडे बघत होते. नीलला विद्यासोबत काय बोलावं समजत नव्हतं आणि विद्याला नीलला काय विचारू कसं विचारू कळत नव्हतं. असाच असतं जेव्हा पती पत्नी एकमेकांवर फार प्रेम करत असते आणि अचानक जेव्हा आपल्या पार्टनरचा पास्ट जवळ येतो. पण दोघं जर भांडणं करत बसले तर एकमेकांपासून दूर जाऊ शकतात. पण नातं कायमस्वरूपी टिकवायचं असेल म्हटलं तर दोघांनाही एकमेकांना समजून घ्यावंच लागतं. एक जर आग असेल तर दुसऱ्यानं पाणी होऊन आपलं नातं जपावं लागतं. आता नीलने विद्याने एकमेकांना खूप समजून घेतलेलं होतं. नील आता विद्याला आपल्याजवळ ओढत बोलतो, काही विचारायचं नाही, रागवलीस का? धोतीचे केस मागे करत बोलतो, नाही, मी का रागवू? ती खाली बघतच बोलते, विद्यू विश्वास आहे ना माझ्यावर? तो तिला विचारतो, आहे, पण माझ्या नशिबावर नाही. ती त्याच्याकडे न बघतच बोलते, मी प्रेम करतो तुझ्यावर, तुझ्या पण पेक्षा जास्त, तुला माहिती आहे ना? नील तिची मान वरती करत तिला बोलतो, हो. ती डोळ्यांनीच बोलते आणि तिचे डोळे पाण्याने भरतात. काय झालं? तो अगदी जवळ जात विचारतो. ती काहीच नाही मानेने बोलते, जे पण मनात आहे ना बच्चा, माझ्यासोबत बोलून घे, अगदी पूर्ण मन मोकळं कर, तुला छान वाटेल, हलकं वाटेल, मनात काहीही एक ठेवू नकोस, मी आहे ना. तो तिच्या डोळ्यातील पाणी आपल्या हाताने पुसतच बोलतो. ती परत मानेनेच असा हुंकार देते, मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते, मलाही तुझ्याशिवाय ह्या जगात दुसरं कोणीही नाही. मला तर प्रेमही माहिती नव्हतं, कारण देवाने माझ्यापासून नेहमीच हिरावून घेतलेलं होतं. तू एक अशी व्यक्ती आहे की जी देवाने मी न मागताच मला दिली आणि मी तुला माझे सर्वस्व मानले. मला तू सोडून आता दुसरं काहीही नको असं मी देवाकडे तेव्हाच मागणं केलं होतं, कारण प्रेम करायला मी तुझ्याचकडून शिकले, प्रेम निभवायचं कसं हेही मी तुझ्याचकडून शिकले. पण आता मात्र माझं मन घबरत आहे, माझ्या मनामध्ये जे विचार यायला नको ते विचार येत आहेत. मी तुझ्याबद्दल काहीही विचार असा करायलाच नको, पण मला नाही माहिती हे का होत आहे. खूप वाईट विचार मनात गोंधळ करत आहेत. आय नो, तू खूप चांगला आहेस, तू माझ्यावर खूप प्रेम करतोस, तू माझी साथ कधीच सोडू शकत नाही. पण ती इतकंच बोलून खाली बघून शांत होते. पण काय बच्चा, जे मनात आहे ते बोल ना, मनातील शब्द होठांवर घेऊ नये. मलाही कळेल तुझ्या मनामध्ये काय चालू आहे ते, जेणेकरून मला ते सगळं दूर करता येईल. ती लगेच वरती बघते आणि म्हणते, तू आयुष्यभर माझी अशीच साथ देशील? जर ही तुझा पास्ट तुझ्या समोर येऊन उभा राहिला तरी? काय तू माझ्यावर असंच प्रेम अगदी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत करशील? जरी तुझं पहिलं प्रेम दुसरे कुणी असले तरी? माझ्या सुखदुःखात तू नेहमीच माझ्या पाठीशी उभं राहशील, मला शाबासकी देशील, मी चुकले तिथे मला रागवशील, जरी तुझ्या आयुष्यात तुला दुसऱ्या कुणाचा त्रास होत असला तरी? खूप प्रश्न आहेत नील माझ्या मनामध्ये, जर तुला विचारत बसले तर त्रास मात्र तुलाही आणि मलाही होईल, कारण माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुझ्याकडे असेलच असं नाही. ती लगेचच गॅलरीत जाऊन उभं राहते. तुला का असं वाटतं की तुझ्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नसतील? असं नील तिच्या मागे जाऊन लगेच तिला विचारतो. जेही मनात प्रश्न असतील ना, तू लगेच मला विचार, कारण तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी अगदी सहजरित्या तुला देईन, कारण माझ्या मनामध्ये तुझ्या व्यतिरिक्त आता कोणीसाठी जागा नाही. माझं मन अगदी साफ आहे. हो, खूप चुका होऊन गेल्या आहेत आधी, ज्यात माझीही काहीच चुकी नव्हती, आणि मनावर कधीही कुणाचंच कंट्रोल नसतं बच्चा. आपलं जे मन असतं ना, ते जे मानतं आणि जे मागतं तेच त्याला द्यावं लागतं. आणि माझ्याही मनाने अशीच काही चुकी अगोदर करून ठेवलेल्या आहेत, ज्या की आता मी बदलू शकत नाही आणि ते त्यात बदलही होऊ शकत नाही. पण आता माझं मन मला म्हणत आहे की मी फक्त तुझा आहे आणि तू माझी. त्याच्यामुळे मन जेव्हा बोलेल ते माझ्या मनाला मला द्यावंच लागतं, आणि माझ्या मनाला तू हवी आहेस,
तीही कायमस्वरूपी. तुझेही प्रश्न मला विचारले आहेस ना, त्याचे उत्तरं माझ्याकडे आत्ता आहेच. पण मला तुझ्यासोबत त्या विषयावर आता काहीच बोलायचं नाही. मी फक्त तुला एकच सांगेन, माझ्या श्वासात शेवटचा श्वास जोपर्यंत असेल तोपर्यंत मी तुझी साथ देईल. मी तुझ्यासोबत चालेल. मी तुझ्यावर प्रेम करेल. बस इतकंच बोलायचं आहे. म्हणून तो तिच्या मागून जाऊन तिला लगेच मिठीत घेतो. ती लगेच त्याच्यापासून थोडीशी बाजूला जाते. तिला तर प्रश्नांनी गोंधळच घातलेला. तिला पूर्वीबद्दल खूप अजून विचारायचं होतं त्याला. पण नील जेव्हा तिच्यावर प्रेम करतो असं म्हणतो तेव्हा मात्र तिला त्याला काय बोलावं तेच कळत नव्हतं. नील तिच्या समोर जात तिला बोलतो, विद्यू कम. ती लगेच त्याच्याजवळ येते, त्याच्या डोळ्यात बघते आणि सगळं काही विसरते. तो तिला दोन्ही हातात उचलतच बोलतो, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि करेल. तो तिला तसंच उचलत बाहेर स्विमिंग पूलकडे घेऊन जातो. ती लगेच त्याला बोलते, बेबी कुठे घेऊन चालला आहेस? रूममध्ये जायचं सोडून? तुझा मूड खराब आहे ना, तो छान करायचा आहे म्हणून तुला थोडंसं फ्रेश करण्यासाठी इथे बाहेर घेऊन आलो. तो हसतच तिला बोलतो. बाहेर येताच तिला तिच्या डोक्यावर पाण्याचे थेंब पडल्यासारखे वाटले आणि तिचा चेहरा खुलला. ए पाऊस, मला खेळायचं आहे या पावसात. ती हात पसरवून त्यावरचं पाणी त्याच्या तोंडावर उडवत बोलली, हो हे ना मनसोक्त खेळ आणि सगळं काही विसरून जा. आपली लाईफ ही आपल्याला अशीच आनंदात जगायची आहे. मग आपल्या आयुष्यात कितीही सुखदुःखे आले तरी आयुष्य हे परत परत मिळत नसतं बच्चा. त्याच्यामुळे आज आपण ह्या दुःखामध्ये जर आपला दिवस घालवला तर कसं होईल? म्हणून आज मनसोक्त आनंद लुटायचा दिवस आहे. असं म्हणून तोही तिच्या अंगावर पाणी उडवतो. ती लगेचच आपल्या दोन्ही हातांनी त्याच्यावर पाणी मारते. त्याने डोळे मिटून तिने मारलेलं पाणी चुकवलं आणि पळतच आतमध्ये गेला आणि उभा राहिला. ती मात्र मनसोक्त त्या पाण्यामध्ये नाचत होती, खेळत होती. लहानपणीचे दिवस तिला आठवत होते आणि चहूबाजूने ती इकडून तिकडे पळत होती, झाडांशी बोलत होती, पाण्यासोबत खेळत होती, स्विमिंग पूलच्या आजूबाजूने बागडत होती, ओढणी हातामध्ये घेऊन गोल गोल अशी फिरवत होती. वाऱ्यानं तिचे केस इकडून तिकडे उडत होते. पूर्ण ड्रेस तिच्या अंगाला चिपकून बसला होता. खूप सुंदर दिसत होती विद्या आणि खूप मनसोक्त तिथे पाण्यामध्ये सगळं काही विसरून गेली होती आणि पावसाचा आनंद घेत होती. नील सगळं काही विसरून फक्त तिला बघण्यामध्ये व्यस्त झाला होता. डोळ्यांची पापणी न मिटता तो एकटक मात्र फक्त तिच्याचकडे बघत होता. मनामध्ये त्याच्या लगेचच आलं की किती निरागस आहे ही विद्या. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधते. मी तिचं मन कधीच दुखवू शकत नाही. मी फक्त तिचा आहे आणि ती माझी. आयुष्याने मला परत एकदा चान्स दिला आहे. मी आता तो चान्स गमावू शकत नाही. मी विद्याला धोका देऊ शकत नाही. मी मध्येच अशी तिची साथही सोडू शकत नाही. ती पूर्ण शरीराने आणि मनाने फक्त माझीच आहे. मला तिचं सपोर्ट सिस्टीम बनायचं आहे. तिच्यावर येणारं प्रत्येक संकट हे माझ्यावर ओढून घ्यायचं आहे. माहिती आहे आता आमच्या पूर्ण घरावरच खूप मोठे प्रॉब्लेम येऊ शकतात. त्या सगळ्यांना मला सामोरं जायचं आहे. माझी विद्या जर माझ्यासोबत असेल तर मी ह्या सगळ्यांसोबत लढू शकतो, मग ती पूर्वी असली तरीही. विद्या अजूनही पावसामध्ये बागडतच होती आणि आता पाऊस अंगावर पडायचा बंद झाला म्हणून तिचाही चेहरा लगेचच पडला. त्यानं तिला एका बेडरूममध्ये नेलं आणि सोफ्यावर बसवलं. मग तिच्या अंगावरची ओढणी काढली. ती एखाद्या आज्ञाधारक मुलीसारखं त्याला फक्त साथच देत होती. त्याने मग टॉवेल घेतला आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसून तिचे केस पुसायला स्टार्ट केलं. खडूस नवरा. ती त्याच्याकडे तोंड बारीक करून बडबडली आणि तो तिला तिचे केस पुसता पुसता थांबला. त्याच्या भुवया आपोआपच वर झाल्या. काय बोलली? परत बोल. तो बोलला, खडूस. तिनं म्हटलं, व्हॉट? त्यानं विचारलं. त्याच्या आवाजातली किंचित राग पाहून त्याही स्थितीत तिच्या डोळ्यामध्ये भीती पसरली. तिनं आपली मान खाली घातली. से. त्याने हनुवटी पकडून तिचा चेहरा वरती केला. तिने नकारार्थी मान हलवली. कदाचित अजूनही भीती होतीच तिच्या मनात. हे बच्चा, घाबरते काय तू? काहीही बोलू शकतेस तू मला. घाबरत नको जाऊ असं, प्लीज. से. तो एकदम सॉफ्ट आणि प्रेमळ आवाजात तिला बोलला. तसं तिचा चेहरा परत एकदा नॉर्मल झाला. तो अतिशय प्रेमळ नजरेनं तिच्याकडे बघत होता आणि ती मात्र नजर चोरत होती. पूर्ण भिजलेली विद्या त्याच्यासमोर होती. दोघेही सगळं काही विसरून गेलेले होते. पण
आपण यापुढील पार्ट उद्या बघू, कारण रोमॅन्टिक स्टोरी लिहायला मला थोडासा तरी वेळ लागेल ना, म्हणून. स्टोरी आवडत आहे ना? आवडत असेल तर लाईक नक्की करा. कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया मला नक्की द्या, ज्यानं मला स्टोरी लिहिण्यासाठी खूप सारे प्रोत्साहन मिळतं. आणि चॅनलवर आज नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. चला, धन्यवाद.